नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण ऐकणार आहोत विष्णू गणेश भिडे लिखित कथा पचलेले पाप. सादर आहे पचलेले पाप. कंपाऊंडर अगदी जिकिरीला आला होता. कोणी ओळखीचं भेटलंच तर आळेबळे तोंडावर हसू आणि तो बोलत असे. कधी कधी अशा वेळीही त्याच्या चेहऱ्यावरील दुःखाच्या छटा लपल्या जात नसत. तो एका तालुक्याच्या गावी असलेल्या दवाखान्यात नोकरी करी. दवाखान्याजवळच दोन दोन खानाच्या 2 खोल्या त्याला राहण्यासाठी मिळाल्या होत्या. एवढ्याशा लहान जागेत एक धाकटा भाऊ, बायको व 4 मुली या सुद्धा राहणे म्हणजे कोण अडचण होत असे. पण कंपाऊंडरला सवयीमुळे त्याचं विशेष वाटत नसे. त्याच्या बायकोची गेली 3 बाळंतपणं याच जागेत पार पडली होती. कंपाऊंडरची आपल्याला मुलगा व्हावा ही मोठी इच्छा. बायकोच्या प्रत्येक बाळंतपणाच्या आधी त्याची आशा जागृत होई, पण लगेच ती विरून जात असे. त्याचा भाऊ 15 वर्षांचा होता. कंपाऊंडरला त्याचा काडी इतकाही उपयोग होत नसे. मराठी 4थीच्या परीक्षेला तो 3दा बसला व 3दा नापास झाला. त्यानं शाळा टाकली. 2 वेळेला जेवणापुरता घरी येऊन सारा दिवस तो गावच्या कुटाळक्या करत असे. केवळ कर्तव्य म्हणूनच कंपाऊंडर आपल्या भावाचा सांभाळ करीत होता. त्याच्या घरी बायको व मुली यापैकी सदैव कोणी ना कोणी आजारी असे. दुसऱ्याला रोगापासून बचावण्यासाठी औषध देणारा कंपाऊंडर आपल्या कुटुंबातील दुखणं काही बरं करू शकला नव्हता. तो डॉक्टरच्या हाताखाली बरेच दिवस चाकरी करत होता. त्यानं केव्हा डॉक्टरची अमर्यादा केली नाही. उलट डॉक्टरचा शब्द तो कधीच खाली पडू देत नसे. आज्ञा पाळताना कधी कधी त्याला कष्ट होत, परंतु डोळ्यांवर कातडं ओढून तो सर्व काम बिनबोबाट करी. असं केलं तरच आपला पगार 25चा 30 होईल अशी त्याची खात्री होती. तो मोठा धर्मिष्ठ होता. तो कधी स्नान संध्या चुकवीत नसे. गुरुवारी तो दत्ताला जाई. दर एकादशीला त्या गावापासून मैलभर लांब असलेलं एक प्रख्यात विठोबाचं देऊळ होतं, तेथे तो जात असे. हे त्याचे नियम कधी फिरतीची पाळी आली तरच ढळत. मध्यंतरी गावात प्लेग झाला होता. गाववाल्यांनी देवीची अनुष्ठानं, शंकराचा अभिषेक सर्व काही केलं, पण या सर्वांच्या मुळाशी मुख्य कल्पक कोण असेल तर तो गणेशपंत कंपाऊंडरच. इतकं कर्तव्याला जागून धर्माप्रमाणे वागून लाभ काय, तर रात्रंदिवस संसाराच्या वाढत्या कटकटी अन उरसफोटी. मग गणेशपंताला याचा खेद वाटावा यात कसलं नवल. डॉक्टर पिसाळ यांची दवाखान्यात येण्याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 ही होती. परंतु इतका वेळ क्वचितच त्यांचं बूट दवाखान्यात टिके. ते काही महत्वाची प्रिस्क्रिप्शन्स कंपाऊंडरला लिहून देत, बऱ्याचशा केसेस स्वतः तपाशीत व थोड्याशा केसेस गणेशपंताला तपासण्याला सांगत. जेव्हा नडेल त्यावेळी कंपाऊंडर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास त्यांच्या बंगल्यावर जाई. तो लोकल बोर्डाचा धर्मार्थ दवाखाना असल्यामुळे पैशांची भानगड विशेष नव्हतीच. सरकारी नोकरांशिवाय इतरांकडून दर दिवशी 1 आणा घेण्याचा रिवाज होता. शिवाय वर काय लाच मिळे ती. पैशाच्या बाबतीत डॉक्टरांचा गणेशपंतावर विश्वास होता. तो हिशेब चोख ठेवीत असे. डॉक्टर पिसाळांना दवाखान्यात लाच न मिळता परस्पर बंगल्यावर मिळत असे. कंपाऊंडर सारख्या क्षुद्र माणसाला त्यातला छदामही न दाखवणे इतके पेशंट शहाणे होते. माणूस पाहून वागण्याची कला डॉक्टर पिसाळांना चांगली अवगत होती. कुठे गंभीर व्हावं व कुठे फिदी असावं, कोणत्या रोग्यापुढे डोळे ओलेचिंब करावेत आणि कोणत्या रोग्यासमोर ते मिसकवावेत हे ते चांगलं जाणत होते. काही पेशंट ते दवाखान्यात तपाशीत, तर काही बंगल्यातील खास स्वतःच्या खोलीत तपासण्यासाठी म्हणून ते घेऊन जात. डॉक्टरांची लहर हे काही याचं कारण नव्हतं. गणेशपंताला हे समजे. पिसाळांनी दवाखान्यातून तपासण्यासाठी म्हणून नेलेल्या पेशंटांनाही ते उमजे, पण असल्या प्रकाराची वाच्यता अजून कोठेच झाली नव्हती. डॉक्टरांची बायको स्वरूपाने बऱ्यापैकी होती. ती गुणी असून नवऱ्यावर तिची भक्ती होती. नवऱ्याचीच तिच्यावर मर्जी नव्हती हे तिचं नशीब. तिला मुलबाळ नव्हतं.
2 मुलं झाली व गेली, पण तो काही तिचा अपराध नव्हता. डॉक्टरांच्या चुलत्यानं त्यांचं लग्न केलं. त्यावेळी डॉक्टर शिकत होते. प्रपंचाचा फार मोठा गाडा त्यांच्या चुलत्याच्या शिरावर पडला होता. त्यांनीच मुलगी पसंत करून डॉक्टरांचं लग्न पार पाडलं. लग्न झालं तेव्हा डॉक्टर विद्यार्थी होते. त्यांची दृष्टी आता इतकी चौफेर झाली नव्हती, म्हणूनच तेव्हा बायको त्यांना आवडत होती. आता सिल्कच्या सुटात फिरणाऱ्या डॉक्टर पिसाळांच्या मनातून त्यांची पत्नी पूर्ण उतरली. तिची जुन्या चालीची वागणूक त्यांच्या पसंतीला येईना. डॉक्टरांना चांगला पगार मिळू लागल्यानंतर पेडाची वेणी बांधणारी त्यांची बायको जरी आंबाडा बांधण्या इतपत नव्या धाटणीची झाली, तरी तिचं एकंदरीत बाळबोध वळण काही गेलं नाही. आणि एवढ्याच करता डॉक्टर पिसाळ हे मनात सदा नाखुश असत. परंतु कोणाजवळ या गोष्टी ते कधी बोलले नाहीत. हलके हलके डॉक्टरनी आपल्या मानसिक समाधानाचा फार निराळा मार्ग शोधून काढला व साहजिकच बायकोकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. असाच एकदा एका शाळा मास्तरणीचा व डॉक्टरांचा संबंध आला. त्या तालुक्याच्या ठाण्याजवळच्या खेडेगावी एका मुलींच्या शाळेवरील ती मास्तरीण होती. डॉक्टर पिसाळ त्या गावी कामानिमित्त वारंवार गेले होते, परंतु त्यांनी त्या मास्तरणीला कधी बघितलं नाही. तिलाच ठेस लागल्याच्या निमित्तानं एक किरकोळ जखम झाली व डॉक्टरांकडे ती औषधासाठी म्हणून गेली होती. शहरगावी राहिलेल्या माणसाची वागणूक कधी झाकायची नाही. नीरा जरी नोकरी निमित्तानं खेडेगावी राहिली होती, तरी शहरातील चालू फॅशन आजमावून ती अंगवळणी पाडण्याचा तिचा स्वभाव बनून गेला होता. शाळा मास्तरीण म्हणजे खेड्यात काही कमी तोलाची व्यक्ती नसते. नीराला हे समजत होतं व आपल्या पोशाखानं मूळच्या दर्जात भर घालण्याचा ती प्रयत्न करत असे. नाका डोळ्यांनी नेटक्या बायात मोडत असल्यामुळे नीरा इतर खेडेगावच्या बायकात उठून दिसे. काही लोक तिला आदराने पाहत, तर काही जण नीरेला छचोर म्हणत. नीरा मोठी धूर्त होती. नवरा अकाली वारल्यामुळे व धाकट्या भावाखेरीज सासर माहेरचं कोणी मायेचं नव्हतं, म्हणून तिनं हा पेशा पत्करला होता. तसं करताना तिला पुष्कळ अडचणी आल्या. अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. परंतु सगळ्यातून मोठ्या कावेबाजीनं तिनं आपला मार्ग काढला. ती स्वतः स्वतंत्र झाली आणि तिनं आपल्या भावाला स्वतंत्र होण्या इतकं शिक्षण आपल्या हिमतीवर दिलं. जगात उघड्या डोळ्यांनी नीरा वावरत होती. कोणी पैसेवाला जर तिच्या रूपावर बेहोश होऊन आला, तर त्याला लग्नाची स्पष्ट मागणी ती करत असे. व अशीच मागणी तिनं डॉक्टर पिसाळांना केली. नीरेचा सहवास कायमचा मिळाला तर तो डॉक्टरांना हवाच होता. सध्या ती गोष्ट शक्तीबाहेरची समजून ते नीरेच्या किंचित काळ सहकार्याची अपेक्षा करू लागले. एखादी स्त्री फार बाणेदार वर्तन करू लागली, तर तिला नमवण्याची व रमवण्याची विषयी पुरुषाची आकांक्षा अतिच उत्कट होते. डॉक्टर पिसाळांच्या बाबतीत असंच झालं होतं. नीरेच्या खेडेगावी त्यांचे सारखे हेलपाटे घडत. केव्हा केव्हा ते नीरेकडे राहू देखील लागले. मात्र नीरेचा धाकटा भाऊ तिच्या जवळच राहत असल्यामुळे डॉक्टरांच्या अशा वस्तीचा वेडावाकडा अर्थ लोकांकडून घेतला जात नव्हता. नीरेनं डॉक्टरांची आपल्यावरील आसक्ती पाहून आपली विवाहाची मागणी तर मागे घेतली नाहीच, पण उलट अटींची संख्या एका आकड्यानं वाढवली. तिचा धाकटा भाऊ कंपाऊंडरची परीक्षा पास झाला होता. जागा रिकामी नसल्यामुळे त्याला नोकरी मिळत नव्हती. नीरेनं डॉक्टर पिसाळांना आपल्या भावाला अन्न पाण्यास लावण्याला सांगितलं. डॉक्टर नीरेच्या गावी राहण्यास जाताना गणेशपंत कंपाऊंडरला सांगत, सिरियस पोलीस केस आहे म्हणून गेलो असं सांग. केव्हा येईन ते नक्की नाही. दुसरी एखादी सरकारी केस आली तर मला ताबडतोब कळव. धडधडीत खोट्या निरोपानं डॉक्टरीनबाईंना फसवणं गणेशपंताच्या जीवावर येई, पण त्याचा इलाज नव्हता. तो हुकमाचा ताबेदार होता. डॉक्टरशी प्रतारणा करणं म्हणजे त्याच्या नोकरीला कट्यार लागणं होतं. डॉक्टर पिसाळांनी नीरेचा ध्यास घेतला. तिच्या दोनही अटी एकदम पुऱ्या कशा कराव्या या विवंचनेत ते होते. येईल तशी संधी साधून बेत उरकण्याचा त्यांचा विचार कधीच ठरून गेला होता. एके दिवशी सकाळी डॉक्टरीनबाईंना किंचित ताप आला. डॉक्टर पिसाळांना तसं कळताच त्यांनी तिला औषध दिलं. ताप न उतरता सारखा 1-1 डिग्री चढत होता.
मग डॉक्टर पिसाळ भयचकित चेहऱ्यानं बायकोला म्हणतो, तुला आता प्लेग होणार, चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. भाबडी बिचारी घाबरून गेली. तिला ते खरं वाटलं. गावात प्लेग 2 वर्षांपूर्वी येऊन गेला होता. दुखणेकरांच्या हाल अपेष्टा तिनं प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्या चर्मचक्षूंपुढे उभ्या राहून तिच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले. डॉक्टरच्या धंद्यात शिरलेला इसम बहुधा कठोर हृदयी असतो. डॉक्टर पिसाळही त्याला अपवाद नव्हते. दवाखान्यात जाताना ते आपल्या बायकोला बोलले, मी कामाला जातो, शक्य तितका लवकर येईन. कदाचित रात्र झालीच तर यायला फार फार म्हणजे 12 वाजतील. दुपारी 3चे ठोके पडेपर्यंत डॉक्टर पिसाळ दवाखान्यातच काम करत होते. नंतर घाईघाईने उठून व कोट टोपी चढवून जवळच पावडर वजन करत असलेल्या गणेशपंताला ते म्हणाले, गणेशपंत, तू आणि हा शांत्या गडी दोघे जण मिळून आज रात्री माझ्या वाईफची शुश्रूषा करा. मी 1 तासानं गावाला निघणार आहे. उद्या येईन. तिची प्रकृती नीट पहा. सिरियस आजार आहे. तुमच्या दोघांवर जबाबदारी सोपवून जात आहे. आणि हे पहा गणेशपंत, उद्या तुझी मी बोर्डाकडे शिफारस करतो. तू इतके अर्ज केलेस पण सगळे फायलीला लावले गेले. आता माझ्या शिफारशीचा प्रभाव बघ. पुढच्या 1 तारखेला 30 रुपये वाजवून पगार घे. शिवाय शेजारीच असलेल्या शांत्या गड्याला त्यांनी कंपाऊंडरला मदत करण्यास निराळं सांगितलं. पण नंतर पुन्हा ते शांत्याला एकीकडे भेटले आणि त्याच्या खिशात एक 10 रुपयांची नोट कोंबीत डॉक्टर पिसाळांनी शांत्याला जो मजकूर पडवला तो गणेशपंत कंपाऊंडरला कसा कळावा. गणेशपंत व शांत्या दोघेही रात्री 8च्या सुमारास डॉक्टरांच्या बंगल्यावर गेले. गणेशपंत जाताना आपल्या बायकोलाही बरोबर नेणार होते, पण त्यांची एक मुलगी आजारी असल्यामुळे तिच्याजवळ कोणीतरी हवं होतं. तेव्हा शांत्याला बरोबर घेऊन कंपाऊंडर एकटेच गेले. डॉक्टरीनबाई कणहत अंथरुणावर पडल्या होत्या. जवळच शांत्यानं त्यांना जरा वेळापूर्वी आणून दिलेला खानावळीतील डबा तसाच भरलेला होता. गणेशपंताला पाहिल्यावर त्या किंचित आश्चर्याने म्हणाल्या, गणेशपंत, आज यावेळी कुठे तुम्ही? घरी येणार आहेत ना ते? नाही, आज दुपारीच तुम्हाला सोबत करण्यासाठी आम्हा दोघांना सांगून ते गावाला निघून गेले. आणि मला कसे म्हणाले मी 12 वाजता परत येतो म्हणून? थोड्याशा काळजीयुक्त स्वरानं डॉक्टरीनबाईंनी विचारलं. मग बरंच झालं, गणेशपंत म्हणाला. तोपर्यंत आम्ही इथे आपणास सोबत बसतो. काही औषधं वगैरे द्यावयाचे असेल तर देतो. तिकडून म्हणायचं झालं, तुला प्लेग होण्याची चिन्ह दिसत आहेत. माझ्याशी मनमोकळेपणानं बोलणं कधीच होत नसल्यामुळे अधिक विचारण्याचा धीर झाला नाही. मला बाई भीती वाटते. खरं की काय? गणेशपंत थरारून बोलला. शांत्या, बाईसाहेब मध्येच काही आठवून जवळच उभ्या असलेल्या शांत्या गड्याला म्हणाल्या, अंधार गडद पडलाय. बंगल्याची दारं खिडक्या बंद केल्यास? शांत्यानं नकारार्थी मान हलवली. तेव्हा त्यांनी त्याला तसं करून येण्यास सांगितलं. गणेशपंताच्या डोक्यात औषध योजनेचा विचार चालला होता. त्याला काहीच सुचेना. जराशानं शांत्या परत आला तेव्हा त्याला गणेशपंतांची मुद्रा चिंतातूर दिसली. तुम्हाला प्लेग होणार असं डॉक्टर म्हणाले? मला वाटलं नाही पुन्हा प्लेग उद्भवेल. आमच्या दवाखान्याचं इनॅक्युलेशन, शिवाय गावकऱ्यांची देवाची आराधना. कंपाऊंडर साहेब, शांत्यामध्येच गणेशपंताला अडवून म्हणाला, डॉक्टर खोटं कसं बोलतील? आपण बाईसाहेबांचं म्हणणं खरं धरून चालू. 12 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहू. नाहीतर तुम्ही स्वतः बाईसाहेबांची प्रकृती बघा. मोठ्या रोगाच्या वेळी शक्य तेवढा आधी उपचार केलेला बरा ना? ठीक बोललास शांत्या. तसंच आपण आता करू. गणेशपंताला शांत्यानं सुचवलेला मार्ग पटला. 12 वाजेपर्यंत वाट पाहिली तरी डॉक्टर आले नाहीत. तेव्हा गणेशपंत जातीनं बाईसाहेबांची प्रकृती पाहण्यास सिद्ध झाला. त्या हेतूने त्याने बाईसाहेबांचा हात आपल्या हातात घेतला व त्यांच्या अंगातील ताप तो पाहू लागला. गणेशपंताने चाचणी अतिशय सावकाश व काळजीपूर्वक चालवली होती. आपल्या तपासणीत तो इतका घडून गेला की शांत्या दार लोटून घेऊन केव्हा निघून गेला हे त्याला समजलं देखील नाही. बाईसाहेब अर्धवट झोपेच्या गुंगीत होत्या. गणेशपंतांना आपल्या डाव्या हातात बाईसाहेबांच्या एका हाताची नाडी ठेवून उजवा हात तापाचा अंदाज घेण्यासाठी म्हणून कपाळावर ठेवला तोच. चांगले ढंग सुरू आहेत गणेशपंत.
दार खाडकन उघडून आत येत डॉक्टर पिसाळ गरजले, या तुमच्या प्रेमाला दाराला आतून कडी लावून घेण्याची गोष्ट मात्र काय बोलता हे आपण? बाईसाहेब ताडकन उठून बसत ओरडल्या. गणेश पंत केव्हाच उठून दूर उभा राहिला होता. आता प्रत्यक्ष पाहिल्यावर बोलण्याची जरुरीच काय? हा गणेश पंत यावेळी इथं कसा? आपणच ना त्यांना सोबत म्हणून, परपुरुषाची बायकांना रात्रीची सोबत. डॉक्टर उपरोधिकपणे हसत गणेश पंताकडे नजर रोखीत म्हणाले, काय हो गणेश पंत, याच्या आधी अशा थापा मारून किती रात्री तुम्ही माझ्या बायकोला सोबत केली? डॉक्टर साहेब, गणेश पंतांचा शब्द कापरा येत होता, आज दुपारी तुम्हीच शांत्याला व मला बाईसाहेबांना रात्रीची. शांत्या कुठे येतो? खरंच शांत्या कुठे? बाईसाहेबांनी गणेश पंताकडे पाहत विचारलं. गणेश पंताने इकडं तिकडं पाहिलं व खाली मान घालून चाचरत म्हटलं, बाईसाहेबांना प्लेग झालाय असं तुम्ही म्हणालात. तसं मी तुम्हाला केव्हा म्हणालो? सकाळी तिला किंचित कसर आली होती. मी औषध दिलं तेव्हा तिचं अंग जरा जास्त तापलं होतं, पण आता ती पूर्ण बरी झाली असेल. माझी शंका व्यर्थ होती. मला ती खरी वाटली असती तर खात्रीनं तितक्या काळजीनं मी वागलो असतो. मग मोटारीतून चैनीत फिरलो नसतो, आता तमाशालाही गेलो नसतो. पण तुम्हाला माझ्या बायकोबद्दल मजपेक्षाही अधिक प्रेम. खरंच मी शांत्याला 12 वाजता मला बोलवायला उगीच सांगितलं. तमाशाला तिकडे चांगला रंग चढत होता व इकडे तुमच्याही चाळ्यांना ऊत आला होता. नंतर डॉक्टर बायकोकडे पाहत बोलले, बाईसाहेब, उद्या सकाळी माहेरी चालू लागा. उगीच आकांड तांडव कराल तर मला तुमच्या आबरूचा जाहीरनामा वेशीवर टांगावा लागेल. स्त्रीच्या इज्जतीला एकदा कलंक लागला की तो धुवून टाकायला प्रत्यक्ष ईश्वरालाच कलकी अवतार घ्यायला हवा हे लक्षात ठेवा. शिवाय तसं केल्यानं तुमचा प्रियकर तुरुंगात जाण्याचाही फार संभव आहे. तुमची विम्याची रक्कम मी निघतेवेळी तुमच्या हवाली करतो. मग गणेश पंताकडे रागाने पाहत ते म्हणाले, गणेश पंत, यांच्याबरोबर तुम्ही काळं करावं हे उत्तम. आत्ता नाही गेला तरी आणखी 8 दिवसात मी तुम्हाच तसं करायला लावतो. तुमच्या पगारात बढती द्यायला लावणं माझ्या हातात नसलं तरी तुमची वाईट रिपोर्टानं उचलबांगडी करणं माझ्या पूर्ण स्वाधीन आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांची बायको माहेरी निघून गेली. गणेश पंतानं बडतर्फ होण्याऐवजी राजीनामा देऊन नोकरी सोडणं अधिक पसंत केलं. बिचारा कंपाऊंडर कपाळावर हात मारत आपल्या तुटपुंज्या उत्पन्नाच्या शेतवाडीकडे गेला. लवकरच नीरा व डॉक्टर पिसाळ यांचा विवाह झाला. नीरेच्या भावाला पिसाळांच्या खटपटीनं गणेश पंतांची रिकामी झालेली कंपाऊंडरची जागा मिळाली. विवाहानिमित्त सर्व गावकऱ्यांना बडे जेवण मिळाले होते. डॉक्टरांच्या दुसऱ्या लग्नाविषयी ज्यानं त्यानं आपला तर्क लढवला, पण मारुतीच्या पारावर प्रहर प्रहर बसून गावच्या नसत्या उचापती करणाऱ्या लोकांनाही नक्की असा काहीच होरा बांधता आला नाही. सुमारे महिन्याच्या अवधीत डॉक्टर पिसाळांनी आपली बदली कारवार जिल्ह्यात करून घेतली. देशावरून ते कोकणात राहण्यास गेले. ही बातमी गणेश पंताला कळली तेव्हा तो मनाशी म्हणाला, देशत्यागात एक पाप पचवून आणि एक शाळा मास्तरीन इथून घेऊन गेलेला हा पिसाळ तिकडच्या कोकण प्रांतातील एखादी गोवेकरीण इकडे न आणो म्हणजे झालं. डॉक्टर पिसाळांनी कोकणात गेल्यावर अनाथ बालिकाश्रमाला एक मोठी देणगी दिली व आपलं नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेलं पाहिलं. इतर कित्येक संस्थांना त्यांनी वेळोवेळी लहान मोठ्या रकमा अर्पण केल्या. सार्वजनिक कामात ते अलीकडे विशेष लक्ष घालीत असत. जनतेच्या आरोग्याची दक्षता डॉक्टर पिसाळ यांना नेहमी असे. मॅजिक लॅन्टनच्या सहाय्यानं व्याख्यानं देऊन त्यांनी आरोग्याबाबत उपयुक्त माहिती बरेच ठिकाणी सांगितली. तालुक्यात सर्व लोकांमध्ये डॉक्टर पिसाळांची प्रशस्ती गाण्याची जणू अहमहमिकाच लागून राहिली होती. प्रत्येक जण गौरवाचे शब्द काढी. असा डॉक्टर या तालुक्यात अजूनपर्यंत आला नाही. केवढी लोककल्याणाची पर्वा. जनतेच्या हितापुढं स्वतःच्या पैशाकडे व श्रमाकडे बिलकुल पाहायचा नाही. तसं पाहिलं तर लोकल बोर्डाचा पगारी नोकर, पण बांधवांच्या फायद्यासाठी इतका झटतो की एखाद्या पुढाऱ्यानंही याच्या समोर लाजावं.